हाय फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल. चला तर आपण आज पाहूया हातग्यांच्या फुलांचे महत्त्व आणि भजी कशी बनवायची. तर या फुलामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. ते आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. आणि सर्दी, डोकेदुखी, वायुविकार, पोटाचे विकार असतील, कोणाचं पोट साफ होण्यासाठी पण या फुलांचा खूप सारा फायदा आहे. पित्त असेल किंवा वात असेल आणि ते कफ वगैरे कमी करण्यासाठी पण या फुलांचा उपयोग केला जातो. त्या झाडांचे पाने, त्या पानांचं, त्याचे शेंगा जे असतात त्याचासुद्धा खूप उपयोग होतो. वेगवेगळ्या त्वचा रोगांसाठी पण फुलांचा उपयोग होतो. आपण हे फुलं असे पण अमावास्येपोटी तुम्ही असं जरी खाल्लं फूल तरी पण चालतं. तुम्हाला पोटाचे आजार होणार नाही आहेत. किंवा तुम्ही याचा ज्यूस करून पण घेऊ शकता. छोटंसं 1 चमचा ज्यूस करून पिऊ शकता. त्वचेसाठी किंवा पोटाच्या विकारासाठी पण खूप उपयुक्त आहे. आणि तुम्ही याचा ज्यूस करून डोळ्यामध्ये पण थेंब टाकू शकता. याचा ज्यूस करून डोळ्यासाठी पण खूप उपयुक्त आहे. ज्यांना कोणाला रातआंधळेपणा आहे, डोळ्यात घाण वगैरे येते, ज्यांना दिसायला थोडं कमी आहे, त्यांनीसुद्धा याचा ज्यूस करून डोळ्यामध्ये ड्रॉप जसे टाकतो आपण सेम त्याप्रमाणे ड्रॉप टाकावे. तर पहिले बघा लोकांना काहीच आजार नसायचे. ते प्रत्येक वेळेला नाही का शेतातल्या रानभाज्या खात होते. तर आता सध्याला आपल्याला ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला अशा भाज्या भेटणं पण मुश्किल झालं आहे. सिटीमध्ये तर लवकर ही भाज्या असं भेटत पण नाही आहे. तर ही भाजी खाताना आपल्याला थोडी तुरट लागते, कडवट पण लागते. हे मधलं देठ जर काढलं तर कडवट लागत नाही. जरी ही कडवट लागत असली तरीसुद्धा ही आपल्याला खूप उपयुक्त अशी भाजी आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही भाजी नक्की खावी. ह्या भाजीचा गुणधर्म खूप थंड आहे, त्यामुळे वात वगैरे होण्याची शक्यताच नाही आहे. या भाजीमध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे चेहऱ्यावरचे डाग वगैरे आपले नाहीसे होतात. तर आता भरपूर झाली ही माहिती. चला आपण आता बघूया यापासून भजे कसे बनवायचे आहेत. तर थोडं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, बेसन पीठ. नंतर आपल्याला थोडे जिरे घेऊन ओवा टाकायचा आहे, थोडं लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यातच मीठ टाकून ते खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे. हे पूर्ण या पद्धतीनं ठेचून घेऊन त्या मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. चटणी वगैरे टाकून पूर्ण थोडं थोडं पाणी घालून पूर्ण त्याचं बॅटर तयार करायचं आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे असं बेसन पीठ तयार करून घ्या भज्यासाठी. आणि याचीच आपण भाजी पण तयार करू शकतो. जर कोणाला भाजीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, तो व्हिडिओ पण मी अपलोड करेन. तर हे असं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्या. आणि कसं याची भाजी खाल्ल्यामुळे आपले केसांवरती सुद्धा खूप परिणाम होतो, कारण की हेअर आपले खूप चांगले दाट होतात. या भाजीचा खूप सारा उपयोग आहे. या भाजीला म्हणजे फुलांना आपण पेस्ट करून सुद्धा आपण हेअर स्पा म्हणून सुद्धा लावू शकतो. लावून बघा एखाद्या वेळेस, काय रिझल्ट येतो ते पण मला सांगा. हे पहा, असे नंतर आपण असं डीप फ्राय करायचं आहे. त्यामुळे बेसन पिठामध्ये आपण हे भजे थोडे बुडवून घेऊन नंतर तेलात सोडून द्या. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय असं याच्यावर ठेवायचे आहे. जास्त लो ठेवल्याच्या नंतर हे भजे खूप तेल पितात. तर हे पहा, असं आपल्याला लगेच पलटी करून घेऊन आपल्याला असं गोल्डन ब्राउनिश कलर आला की नंतर काढून घ्यायचं आहे भज्यांना. तुम्ही पण अशी भजे बनवून बघा, तुम्हाला आवडतात का नाही. आणि मी अशी माहिती सांगितली आहे. तुम्हाला आवडली रेसिपी आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ह्या अशा प्रकारच्या रानभाज्या आणून तुम्ही नक्की खात जा. आणि मला आणखीन जर वेगवेगळ्या रानभाज्या भेटल्या तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवून टाकेल, त्याची माहिती पण टाकेन. तर हे पहा, आपले भजे तयार झाले आहेत.
हे काढून घेतले आहे. चला तर आपण खाऊया आता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. चला भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके बाय.